गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण कौटिल्याचे परराष्ट्र संबंधी विषयक विचार अभ्यासणार आहोत. परराष्ट्र संबंधी विषयक विचार सांगताना कौटिल्याने दोन राष्ट्रांमध्ये संबंध कशा पद्धतीचे असले पाहिजेत हे सांगितलेले आहे. हे विचार मांडताना कौटिल्याने परराष्ट्र संबंधी विषयक दोन सिद्धांत मांडलेले आहेत. ते म्हणजे मंडल सिद्धांत आणि षाडगुण्य सिद्धांत. मंडल सिद्धांताचा जर विचार करावायचा झाल्यास मंडल सिद्धांत आपल्याला एका आकृतीद्वारे समजून घेता येऊ शकतो. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथाच्या 15पैकी 9 अधिकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परराष्ट्र संबंधविषयक धोरणाची चर्चा सविस्तरपणे केलेली आहे. सर्वप्रथम कौटिल्याचा आपण मंडल सिद्धांत अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्राच्या निम्म्यापेक्षा अधिक भागामध्ये परराष्ट्र धोरण विषयक संबंधाची माहिती आढळते. प्रदेश प्राप्ती, प्रदेश व्याप्ती, साम्राज्य विस्तार आणि राज्याचे संरक्षण या दृष्टीने परराष्ट्रविषयक धोरणाला विशेष महत्त्व दिले जाते. चंद्रगुप्त मौर्याचे राज्य वाढत जाऊन पृथ्वीचे साम्राज्य त्यास कसे प्राप्त होईल या चिंतेने चाणक्याला म्हणजेच कौटिल्याला परराष्ट्र संबंधाचे महत्त्व वाटणे स्वाभाविक आहे. राज्यांचे संबंध कसे असावेत हे सांगताना कौटिल्याने मंडल सिद्धांत, षाडगुण्य सिद्धांत, राजदूतांची नियुक्ती, राज्यांचे संबंध व नीतिमत्ता इत्यादी विषयांसंबंधी मार्मिकपणे चर्चा केलेली आपल्याला आढळून येते. कौटिल्याच्या काळी अनेक लहान मोठी राज्ये अस्तित्वात होती. या लहान राज्यांतील संबंध काही कारणांवरून बिघडत असे. तेव्हा राज्यांचे संबंध सुरळीत ठेवण्यासाठी कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथातील बराच मोठा भाग या संबंधी लिहिलेला आहे. आता आपण कौटिल्याच्या मंडल सिद्धांताला सुरुवात करूयात. कौटिल्याच्या आंतरराज्य संबंधविषयक धोरणामागे एक भूराजकीय आकृतिबंध असलेला दिसून येतो. कौटिल्याच्या मते भूराजकीय आकृतिबंधानुसार राज्याचे परराष्ट्र धोरण ठरवले जाते. राज्यांची भौगोलिक समीपता लक्षात घेऊनच परराष्ट्रीय संबंध निर्माण होत असतात. राज्याचा विस्तार होण्यासाठी शेजारच्या राज्यांवर आक्रमण करावे लागते. कौटिल्याने भूराजकीय दृष्टिकोनातून राज्यमंडलाची कल्पना मांडलेली आहे. कौटिल्याने मंडल सिद्धांतात 12 राज्ये गृहीत धरलेली आहेत. अर्थात मंडल बनवण्यासाठी 12च राज्ये आवश्यक असतात असे म्हणता येणार नाही, कारण ही संख्या कमी अधिक असू शकते. कौटिल्याने या 12 राज्यांचे स्वभाव विशेष म्हणजे त्या राज्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत. पहिले जे राज्य आहे ते राज्य विजयी राज्य. विजयी म्हणजेच राज्यमंडळातील इतर राज्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणारे मुख्य राज्य होय. राज्यमंडळातील मध्यवर्ती व आदर्श राज्य की जे राज्य विस्ताराचा हेतू मनात बाळगून असते. आंतरराज्य संबंधाचे हे उगमस्थान असते. या राज्याभोवतालची राज्ये शत्रू राज्ये व मित्र राज्य असतात. दुसरे राज्य आहे अरिराज्य. अरि म्हणजे शत्रू. विजिगुषी राज्याच्या सीमेलगतची राज्ये शत्रू राज्ये असतात. आर्य चाणक्याच्या मते शत्रू राष्ट्रे 3 प्रकारचे असतात. पहिले म्हणजे सहज शत्रू. सहज शत्रू म्हणजेच एकाच देशाची परंतु भाऊबंदकीमुळे शत्रुत्व निर्माण झालेली राज्ये. दुसरे शत्रू आहेत कृत्रिम शत्रू. कृत्रिम शत्रू म्हणजे संपत्ती, भूप्रदेश यातून किंवा इतर कारणांमुळे लोभी बनलेली कृत्रिम शत्रू राज्ये. तिसरे शत्रू राज्य आहे प्राकृत शत्रू म्हणजेच विजिगुषी राज्याच्या सीमेलगतचे स्वाभाविक किंवा प्राकृत शत्रू होय. यानंतर कौटिल्याने तिसरे राज्य सांगितलेले आहे मित्र राज्य. आर्य राज्यांच्या लगतचे परंतु विजिगुषी राज्यांच्या सीमेजवळ नसणारे मित्र राज्य होय. विजिगुषी राज्यांच्या शत्रूचा शत्रू तो विजिगुषी राज्यांचा मित्र होय. मित्र राज्यांचे कृत्रिम व सहज मित्र राज्ये असे 2 प्रकार आहेत. कृत्रिम मित्र राज्य म्हणजेच धनलाभासाठी किंवा संरक्षणासाठी कृत्रिमपणे विजिगुषी राज्यांशी मैत्री निर्माण करते ते राज्य होय. सहज मित्र राज्य म्हणजे जे राज्य पिढ्यानपिढ्या विजिगुषी राज्यांशी मैत्रीचे संबंध ठेवते ते राज्य होय. काही वेळा रक्तसंबंधाने किंवा विवाह बंधनाने सहज मित्र राज्ये निर्माण झालेली असतात. चौथे राज्य आहे अरिमित्र राज्य. विजिगुषी राज्यांच्या शेजारचे राज्य शत्रू राज्य असते आणि त्याच्या लगतचे राज्य मित्र राज्य असते आणि मित्र राज्याच्या लगतचे राज्य शत्रू राज्य असते. त्यास अरिमित्र राज्य असे संबोधले जाते. विजिगुषी राज्याचे शत्रू राज्य व अरिमित्र राज्य यात सख्य सुलोख असणे स्वाभाविक असते. 5वा जो राज्य प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे मित्र राज्य. साम्राज्य विस्ताराचा विचार आणखी थोडा वाढवल्यास अरिमित्र राज्याच्या
पलीकडील राज्य हे त्याचे शत्रू राज्य असते आणि विजयुषीच्या मित्राचे मित्र राष्ट्र असते. म्हणून हे राज्य विजयुषी राज्यांचे मित्र राज्य ठरते. सहावा राज्याचा प्रकार सांगितलेला आहे कौटिल्याने अरी मित्र राज्य. मित्र राज्यांच्या पलीकडचे राज्य हे शत्रूच्या मित्राचे राष्ट्र असते, म्हणून त्यास अरी मित्र राज्य म्हटले जाते. अर्थात हे राज्य विजयुषी राज्याचे शत्रू राष्ट्र ठरते. अशा रीतीने भूराजकीय दृष्टिकोनातून विजयुषी राज्याच्या एका दिशेला वरीलप्रमाणे राज्यांचा साम्राज्य विस्तार असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेलाही काही राज्य असतील. कौटिल्याच्या मते विजयुषी राज्याच्या पाठीमागे 6 प्रकारची राज्य असतात. पहिला आहे पार्ष्णिग्राह राज्य. विजयुषी राज्याच्या पाठीमागे आणि सीमेलगत असणारे राज्य शत्रू राज्य होय. पुढचा जो कौटिल्याने प्रकार सांगितलेला आहे तो आक्रंद राज्य. पार्ष्णिग्राह राज्याच्या पलीकडे लागून असलेले राज्य हे विजयुषी राज्याचे मित्र राज्य होय. 9वा कौटिल्याने राज्य प्रकार सांगितलेला आहे पार्ष्णिग्राह सार राज्य. हे आक्रंद राज्यांच्या सीमेलगतचे राज्य होय. ते आक्रंद राज्याचे शत्रू राज्य होय, परंतु पार्ष्णिग्राह राज्यांचे मित्र राज्य होय. 10वा राज्याचा प्रकार सांगितलेला आहे कौटिल्याने आक्रंद सार राज्य. पार्ष्णिग्राह सार राज्यांच्या पाठीमागे व सीमेलगत असणारे हे राज्य होय. हे राज्य आक्रंद राज्यांचे मित्र राज्य होय. 11वा प्रकार कौटिल्याने सांगितलेला आहे मध्यम राज्य. विजयुषी आणि शत्रू राज्य या दोन्ही राज्यांना मदत किंवा नुकसान पोहोचवू शकणारे तसेच या दोन्ही राज्यांनी आक्रमण केले तर ते थोपवू शकणारे सामर्थ्यवान राज्य होय. अशा राज्याला मध्यम राज्य असे म्हणतात. 12वा कौटिल्याने प्रकार सांगितलेला आहे उदासीन राज्य. विजयुषी अरी व मध्यम या राज्यांपासून दूर असणारे परंतु या राज्यास उपद्रव किंवा साहस करण्याची क्षमता असणारे राज्य उदासीन राज्य म्हणून ओळखले जाते. शत्रू राज्य व विजयुषी राज्य यांच्यात संघर्षात या राज्याचे हितसंबंध प्रत्यक्षात गुंतलेले नसतात, म्हणून त्यास उदासीन किंवा तटस्थ राज्य असे म्हटले जाते. अशा रीतीने कौटिल्याने राज्याचा मंडल सिद्धांत मांडलेला दिसतो. कौटिल्याचा मंडल सिद्धांत दुसऱ्या पद्धतीनेही स्पष्ट करता येतो. प्रमुख 4 राजमंडळे निर्माण करून आंतरराज्य संबंधाचे विश्लेषण करता येते. यामध्ये पहिले मंडळ आहे मित्रमंडळ. यात विजयुषी, त्याचा मित्र व त्याच्या मित्राचा मित्र असे 3 राज्य येतात. दुसरे मंडळ आहे शत्रुमंडळ. यात शत्रू, शत्रूचा मित्र, त्याचा मित्र, मित्राचा मित्र असे 3 राज्य येतात. तिसरे मंडळ आहे मध्यमंडळ. यात मध्यम, त्याचा मित्र आणि त्याच्या मित्राचा मित्र अशी 3 राज्ये समाविष्ट केली जातात. चौथे मंडळ आहे उदासीन किंवा तटस्थ. यात उदासीन, त्याचा मित्र व त्याच्या मित्राचा मित्र अशी 3 राज्ये येतात. कौटिल्याच्या मते विजयुषी राज्याने इतर राज्यांशी संबंध प्रस्थापित करताना त्या राज्यांच्या विविध गुणदोषांची दखल घ्यावी. विजयुषी राज्याच्या परराष्ट्रीय धोरणाचा मुख्य उद्देश असा असतो की राज्याचा विस्तार करणे, संपूर्ण राजमंडलाचा स्वामी होणे हा उद्देश विजयुषी राज्याच्या अंगी असतो. राजमंडलाचा परी मित्र राष्ट्रांच्या पलीकडे वाढवून या मंडळातील सर्व राज्यास चक्ररूपी राजमंडलाच्या आऱ्या बनवून स्वतःच चक्राचा मध्यबिंदू बनवणे हा विजयुषी राज्याच्या परराष्ट्रीय धोरणाचा मुख्य उद्देश होय. विजयुषी राज्याला राजमंडलात मध्यवर्ती स्थान दिलेले आहे. शेजारील राज्याला आपल्यापेक्षा बलवान होऊ न देणे आणि नेहमी इतर राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित करणे या उद्देशाने विजयुषी राज्य हे प्रत्येक राज्याशी संबंध ठेवीत असते. कौटिल्याने सांगितलेले परराष्ट्र संबंध विषयक विचार आजही आपणास उपयुक्त वाटतात. परराष्ट्राशी संबंध कशा पद्धतीने ठेवले पाहिजेत, मित्र राष्ट्रे कशा पद्धतीने जोडली पाहिजेत याचे सविस्तर विवेचन कौटिल्याने आपल्या मंडल सिद्धांतामध्ये केलेले आहे. त्याचबरोबर राज्यांना शत्रू राष्ट्रे देखील असतात. या शत्रू राष्ट्रांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करावा, त्यासाठी मित्र राष्ट्रांची कशा पद्धतीने मदत घ्यावी, त्याचबरोबर राज्यांमध्ये मध्यम राज्ये, उदासीन राज्ये देखील असतात. त्या राज्यांबरोबर संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित करावेत याचे समर्पकपणे विवेचन कौटिल्याने केलेले आहे. कौटिल्याचे जर हे विचार पाहिले तर हे विचार आजही आपणास अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरतात. परराष्ट्र संबंधविषयक मांडताना कौटिल्याने मंडल सिद्धांताबरोबरच षाडगुण्य सिद्धांत देखील सांगितलेला आहे. षाडगुण्य सिद्धांतामध्ये कौटिल्याने 6 प्रकारचे परराष्ट्रविषयक धोरण ठेवले पाहिजेत हे सांगितलेले आहेत. ते 6 प्रकारचे धोरण कोणते ते त्याने आपल्या
षाडगुण्य सिद्धांतामध्ये सांगितलेले आहेत. तो षाडगुण्य सिद्धांत आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.